नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. फायनली आपल्या राज्याला आता कृषी मंत्री मिळाले आहेत. आता धनंजय मुंडे यांचा पत्ता कट करून माणिकराव कोकाटे यांना मंत्रिपदाची धुरा आता देण्यात आली. कृषी मंत्री आता हे जे मंत्री आहेत माणिकराव कोकाटे यांनी नाशिक जिल्ह्यामधून सिन्नर येथून ते अजितदादा पवार गटाकडून निवडून येतात. परत जर ते बघायला गेलं तर जे काही खातं होतं ते अजितदादा पवार गटालाच गेलेलं आपल्याला दिसत आहे. आता अजित पवार गटाकडून जे मागच्या वर्षी धनंजय मुंडेंना देण्यात आलं होतं त्याच्यानंतर शेतकरी आपले जे त्यांनी 2.5 वर्ष जे काही शेतकऱ्यांची अवहेलना म्हणावं लागेल, शेतकऱ्यांना वेळोवेळी काही मिळालं नाही, जे अनुदान मागितले ते मिळाले नाही, फक्त चालढकल करत असताना या सगळ्या आणि परत आता माणिकराव कोकाटे हे जे काही आहेत ते अजितदादा पवार गटाकडेच आहेत आणि म्हणून त्यांना परत एकदा ते खातं दिलं. आता थोडंसं माणिकराव कोकाटेंबद्दल आपण थोडंसं जाणून घेणार आहेत, कारण की आता कृषी मंत्री आपल्याला 5 वर्ष बघावं लागणार आहे की यांचंच आपल्याला तोंड बघावं लागणार आहे. यांच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया, यांच्यासमोर काय आव्हानं असणार आहे तेही आपण जाणणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत बघा मित्रांनो. आपल्या भावाला शेतकऱ्याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माणिकराव कोकाटेंनी तरुण वयामध्ये भारतीय नॅशनल काँग्रेस म्हणजे INC मधून राजकीय प्रवास सुरू केला होता. त्यानंतर त्यांनी काँग्रेस सोडले आणि 1999 मध्ये शरद पवार यांनी स्थापन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्येच त्यांनी सामील झाले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांना सिन्नर विधानसभा मतदारसंघाचे तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी शिवसेनेमध्ये देखील प्रवेश केला. 1999 ते 2004च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांचा विजय देखील झालेला होता आणि नंतर ते तत्कालीन शिवसेना नेते नारायण राणे यांच्या बंडात सहभागी झाले होते, जे नारायण राणे यांनी बंड केलं होतं आणि राणेंसोबत काँग्रेसमध्ये ते परत दाखल झाले. 2009च्या विधानसभा निवडणुकीत ते काँग्रेसच्या तिकिटावर परत एकदा सिन्नरमधून तिसऱ्यांदा विजयी झाले होते. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश केलेला आपल्याला दिसता आणि शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. परत त्यांनी 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये नाशिक लोकसभा मतदारसंघामधून अपक्ष उमेदवार म्हणून लढले होते. त्यांचा शिवसेनेच्या उमेदवाराकडून परत एकदा पराभव झाला होता. त्यानंतर 2019 मध्ये त्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि त्यानंतर अत्यंत कमी फरकाने चौथ्यांदा ते सिन्नर विधानसभेची जागा जिंकू शकले होते. आता आपण जर विचार केला तर हे जे काही मंत्री आहे त्यांचा राजकीय प्रवास जर बघितला तर काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेस, नंतर परत शिवसेना, परत काँग्रेस म्हणजे परत BJP आणि परत अजितदादा पवार गट म्हणजे फिरतीवर असणारे आपल्याला आता मिळालेले आपले कृषी मंत्री आहेत की जे नेहमीच फिरती करत असतात, इकडून तिकडे तिकडून इकडे. आता फक्त यांच्याकडून आपल्याला अपेक्षा काय आहेत तर आणि यांच्यावर जबाबदारी काय आहे. असो हे फिरत असो काही करत असो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. फक्त फिरत राहा, शेतकऱ्यांच्या शेतामध्ये फिरत जा, शेतकऱ्यांच्या बांधावर फिरत जा. शेतकरी किती हालाकीचे जीवन जगतो, शेतकऱ्यांना किती त्रास होतो, शेतकऱ्यांना बी येण्यासाठी व्याजाने पैसा काढावा लागतो. याच्यासाठी फिरा तुम्ही, फक्त पक्ष बदलण्यासाठी, तिकिटासाठी, खुर्चीसाठी याच्यापुढे फिरू नका. असो आता 5 वर्ष जर यांना दिली आहेत तर यांनी 5 वर्षामध्ये शेतकऱ्यांचा जे काही राहिलेला 2020 पासून राहिलेला रखडलेला पीक विमा आहे तो पीक विमा त्यांनी लवकरात लवकर रिलीज करण्यासाठी काम करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अतिवृष्टीचं जे अनुदान मंजूर झालं, GR काढले, GR काढल्यानंतर खूप काही घोषणाबाजी झाली, ते देखील यांच्यावर आहे काम की लवकरात लवकर सोडवणं. सोयाबीन कापूसचा जो काही अनुदान आहे, फरक आहे, भावांतर योजनेच्या अंतर्गत राहिलेले प्रश्न आहेत ते देखील यांनी लवकरात लवकर सोडणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अतिवृष्टी झालं, नुकसान भरपाई झाली, सरसकट कर्जमाफी कोकाट्याच्या हातात नाही आहे. ओके, तर ते आपण काही बोलू नाही, त्यांना सांगू नाही शकत. पण हे जे काही छोटे छोटे मुद्दे आहेत, जे काही छोटे छोटे अनुदान आहेत ते अनुदान या आता नवीन कृषी मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे. आता फक्त ही एकच अपेक्षा आहे की जी काही धनंजय मुंडे यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांना खूप काही अनुदान देऊ, खूप काही पैसे शेतकऱ्यांना मालामाल करू, ते तर त्यांच्याकडून काही झालं नाही. उलट जे काही गुंडगिरी झाली त्या गुंडगिरीमध्ये त्यांची नावं आले. असो, फक्त कोकाटेंकडून आता आपल्या शेतकऱ्यांना हीच अपेक्षा आहे की माकड उड्या मारू नका, शेतकऱ्यांच्या बांधावर उड्या मारा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.